अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर आज आम्ही चाललो होतो लोणी काळभोर येथील श्रीरामदरा मंदिर आहे ना, तिथे 1 डे पिकनिकसाठी आपण तिथे जाऊ शकतो आणि मनसोक्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण एक दिवस आपला घालवू शकतो। खूप सुंदर आहे। तिथे खासियत म्हणजे तिथली राम मंदिर आहेत आणि ते पूर्णपणे पाण्याच्या कुंडामध्ये आहे। मोठं तळं आहे पाण्याचं आणि तिथे त्या पाण्याच्या तळ्यामध्ये रामाचं मंदिर आहे। पूर्णपणे ते खोलवर तळं बनवलेलं आहे आणि त्यामध्ये राम मंदिर झालेलं आहे असं समज आहे। आणि असं म्हणतात की राम जेव्हा सीतेचा शोध घेत होते त्यावेळेस इथे येऊन गेले होते, ह्या एरियामध्ये पण आले होते आणि ज्या वेळेला अयोध्येमध्ये श्रीरामांच्या पादुका स्थापन केल्या तर त्या पादुका म्हणजे त्या इथं एकदा ते येऊन गेले आणि नंतर 1 डे स्टे केला त्यांनी इथे आणि नंतर पुढे ते अयोध्येत नेण्यात आल्या होत्या। आणि आम्ही इथे दिवसभर अशा रीतीने खूप मस्त घालवला। इकडे वरती या साईडला खूप मोठे डोंगर आहेत आणि त्या डोंगरावर एक शंकराचं मंदिर देखील आहे। तर आम्ही घरून घेऊन गेलो होतो पाव आणि पावभाजी बनवून नेली होती, त्याच्यासोबत सॅलड घेऊन गेलो होतो खूप सारं। आणि तिथे डक होते पाण्यामध्ये तर ते वरती आले होते ते आणि देवांशला एवढी गडबड झाली होती ना की त्यांना मी पाव कधी खायला देणार, तर ते जेवायचं सोडून त्यांना अगोदर पाव घालत बसला आणि तेव्हाच तो शांत झाला। नाही तर तोपर्यंत त्याची एवढी गडबड चालली होती ना की मी त्यांना खाऊ घालणार म्हणजे घालणार, पण त्यांची भीती पण वाटत होती, ते अंगावर असं येत पण होते। त्यानंतर आम्ही वरती गेलो। खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे। मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला खूप मोठे मोठे डोंगर आहे। आम्ही तिथे जाऊन तिथे मस्तपैकी शूट घेतला असा। खूप छान वाटत होतं, इतकी सुंदर छान हवा होती ना। इथे हे शंकराचं मंदिर दिसत आहे। अजून वरती गेल्यानंतर खूप हे झालं, म्हणजे खूप भारी दिसत होतं हे सगळं आणि अशी इतकी छान थंडगार हवा होती ना। हे इकडे ह्या साईडला दिसतंय हे आहे राम मंदिर, ते त्या साईडला तळावरचं खूप भारी ठिकाण आहे। आणि त्या वरती डोंगरावर शंकराचं मंदिर देखील आहे एक।